सोयाबीन पिकामध्ये सध्याच्या घडीला पिवळेपणा दिसून येत आहे. हा पिवळेपणा कशामुळे येतो, त्यावर उपाययोजना कशा करायच्या, तर त्याची कारणे काय आहे, तर ते सविस्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती. तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा पडण्याचे काही कारणे आहेत, तर ते आपण बघूया. तर सोयाबीन पिकामध्ये पिवळे पडण्याचं कारण पहिलं म्हणजे त्यामध्ये आपल्याला कमी पाऊस असल्यामुळे पिवळं पडतं किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे सुद्धा सोयाबीन पीक हे पिवळं पडत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपण चुनखड जमिनीमध्ये जर सोयाबीन पिकाची पेरणी केली असेल तर त्यामध्ये आपलं सोयाबीन पीक पिवळं पडतं. त्याचबरोबर अन्नद्रव्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने झाला नाही त्यावेळेस सुद्धा आपलं सोयाबीन पीक पिवळं पडतं. त्यानंतर मित्रांनो, आपले जर हलकी जमीन असेल, त्यामध्ये नत्राचे प्रमाण कमी जर असेल तरी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला पिवळेपणा हा जाणवू शकतो. त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये जर येलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असेल तरी सुद्धा सोयाबीन पीक हे पिवळं पडू शकतं. पण सध्या येलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या काळामध्ये हा होत नसतो. त्याचबरोबर मित्रांनो, झिंक आणि फेरस या दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये कमतरता भासली तरी सुद्धा आपलं सोयाबीन पीक हे वाढत नाही, पिवळं होतं. मग आता हे पिवळं होणारं सोयाबीन पीक पुन्हा हिरवं करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो, तर ते आता जाणून घेऊ. आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पीक जे आहे तर ते पिवळं झालेलं हिरवं करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला झिंक आणि फेरस हे दोन्ही आपल्याला EDTA म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे झिंक आणि फेरस, तर हे आपल्याला EDTA घ्यायचं आहे. तर ते आपल्याला झिंक आणि फेरस हे 20-20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे आणि त्याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, या फवारणीने आपल्या सोयाबीन पिकामधील पिवळेपणा जो आहे तर तो दूर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे अमोनियम सल्फेट आहे, तर मित्रांनो हे आपल्याला 10 ते 15 किलो प्रति एकरासाठी वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी वाढ होत नाही, त्याचबरोबर सोयाबीन पीक खूप साऱ्या प्रमाणात पिवळं झालेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण अमोनियम सल्फेट जे आहे तर ते आपल्याला 10 ते 15 किलो प्रति एकरासाठी फेकून द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे तर ते आपण सोयाबीन पिकामधील पिवळेपणा जे आहे तर तो काढू शकता. त्याचबरोबर आपण मायक्रोन्यूट्रिएंट आहे तर ते सुद्धा आपण 20 ते 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकता. मित्रांनो, एक सांगायचं राहून गेलं, त्यामध्ये जर आपण तणनाशक फवारला असेल तरी सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये शॉक हा बसू शकतो. त्याने पिवळेपणा, वाढ खुंटणे हा प्रकार हा घडू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जर फवारणी करता आली तर त्यामध्ये आपल्याला एखादं चांगलं टॉनिक, अमिनो बेस जे टॉनिक आहे किंवा सूक्ष्म मायक्रोन्यूट्रन जे आहे त्यामध्ये मित्रांनो बायोविटा एक्स किंवा आपण टॉनिक आहे त्यामध्ये टाटा बहार किंवा इसाबियॉन अशी जी टॉनिक आहे तर त्याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोयाबीन पिकामधील पिवळेपणा हा घालू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.